जय हिंद मित्रांनो, बघा आपण आज IBPS पॅटर्ननुसार आदिवासी विभाग भरती 2024 साठी अद्ययावत सराव प्रश्नपत्रिका अभ्यासत आहोत। बघा आज आपण पहिल्याच क्रमांकाची जी आहे भाग 1 ची प्रश्नपत्रिका अभ्यासत आहोत। त्यामुळे बघा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून घ्या आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। आता बघा आपण प्रश्नपत्रिकेची पहिल्या क्रमांकाची जी आहे टेस्ट आपण सोडून घेत आहोत। नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। समोर पुढे आपण जे आहे जवळपास बरेच काही याचे टेस्ट पाहणार आहोत। तर बघा आता पहिला प्रश्न तुमच्यासाठी आहे। तर बघा कोणती आदिवासी जमात महाराष्ट्रात आदिम जमात या संज्ञेत अभूर अंतर्भूत नाही? तर या प्रश्नाचे जे योग्य उत्तर आहे तुम्हाला सर्वांना कमेंट मध्ये सांगायचे आहे। आता बघा पुढे प्रश्न क्रमांक 2। तर बघा जागतिक आदिवासी दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? तर बघा जागतिक आदिवासी जो दिवस आहे तो खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरी करण्यात येतो? तर याचं योग्य उत्तर काय आहे? बघा याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 9 ऑगस्ट। तर 9 ऑगस्ट या रोजी जे आहे जागतिक आदिवासी दिवस साजरी केला जातो। लक्षामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे। तर 26 डिसेंबर हा जो दिवस आहे हा बॉक्सिंग दिवस म्हणून साजरी केला जातो। बॉक्सिंग डे असं आपण त्याला म्हणू, बॉक्सिंग डे म्हणून त्याला साजरी केला जातो। पुढे 15 नोव्हेंबर। तर 15 नोव्हेंबर जो हा दिवस आहे हा आहे हत्ती रोग दिवस। हत्ती रोग दिवस म्हणून जे आहे आपण 15 नोव्हेंबर हा दिवस साजरी केला जातो। तर 26 जून। तर 26 जून जो हा दिवस आहे हा जागतिक न्याय दिवस म्हणून साजरी केला जातो। जागतिक न्याय दिवस। तर इतकं तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे। पुढे 3 अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात कोणती आदिवासी जमात आढळते? तर बघा आपल्या महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील मेळघाट या मेळघाटामध्ये कोणती आदिवासी जमात आढळते असं प्रश्न विचारलाय। तर बघा कोणती जमात आढळते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक ब कोरकू जी आहे ही अमरावती जिल्ह्यातील मेळघाटामध्ये आढळणारी जमात आहे। लक्षामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे। पुढे आंध। तर आंध ही जी जमात आहे आंध ही नांदेड। तर नांदेड या जिल्ह्यामध्ये जी आहे आढळणारी आदिवासी जात आहे। तुम्ही लक्षामध्ये ठेवून घ्या। तर गोंड ही बहुतेक गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आढळणारी आदिवासी जात आहे। तुम्ही लक्षामध्ये ठेवून घ्या। पुढे बघा आता प्रश्न क्रमांक 4। सत्यमेव जयते हे बोधवाक्य डॅश डॅश या प्राचीन भारतीय ग्रंथातून घेतलेले आहे। तर बघा पर्याय क्रमांक अ मुंडकनिषद, ब ऋग्वेद, क रामायण आणि ड मनुस्मृती। तर बघा आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे? तर पर्याय क्रमांक अ मुंडकनिषद हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। मुंडकनिषद। तर मुंडकनिषदातून जे आहे हे सत्यमेव जयते हे बोधवाक्य जे आहे घेण्यात आलेले आहे। आणि बघा सत्यमेव जयते। तर आता बघा पुढे प्रश्न क्रमांक 5। मराठी नवकाव्याचे प्रणेते कोणास म्हटले जाते? तर बघा मराठी नवकाव्याचे जे जनक आहेत प्रणेते। तर मराठी नवकाव्याचे जनक कोणास म्हटले जाते? तर बघा पर्याय क्रमांक BC मर्ढेकर, ब पद्मा गोळे, क संतोष पवार, तर ड कृष्ण केशव दामले। तर आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक ब पद्मा गोळे हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचे आहे। आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे? पद्मा गोळे। पुढे 1852 मध्ये कोणी बॉम्बे असोसिएशनची स्थापना केली? तर बघा 1852 मध्ये जे आहे कोणी बॉम्बे असोसिएशनची स्थापना केली? तर प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे? जगन्नाथ शंकर शेठ यांनी जे आहे आपल्या 1852 मध्ये बॉम्बे असोसिएशनची स्थापना केली होती। जगन्नाथ शंकर शेठ यांनी लक्षामध्ये ठेवून घ्या। पुढे बघा आणखी महत्त्वाचं म्हणजे जगन्नाथ शंकर शेठ यांच्याच पुढाकाराने मुंबई ते ठाणे जे आहे आपल्या भारतातील पहिली रेल्वे सुरू झाली होती, जे की 1853 साली चालू झाली। ते यांच्याच पुढाकाराने जे आहे चालू झाली होती। तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे। पुढे डॅश डॅश हा महाराष्ट्रातील रामोशी उठावांचा नेता होता। तर बघा
कोण आपल्या महाराष्ट्रातील रामोशी उठावांचा नेता होता? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, चितूरसिंह. चितूरसिंह जो आहे हा आपल्या महाराष्ट्रातील रामोशी उठावांचा नेता होता, तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचे आहे. पुढे बघा 8वा प्रश्न. कोणत्या राज्यात अनुसूचित जमातींसाठी लोकसभेच्या जागा राखीव आहेत? तर बघा खालीलपैकी कोणत्या राज्यात अनुसूचित जमातींसाठी लोकसभेच्या जागा राखीव आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे? तर पर्याय क्रमांक अ, ओडिशा हे आहे. तर बघा ओडिशा या राज्यामध्ये अनुसूचित जमातींसाठी लोकसभेच्या जे जागा आहेत ते राखीव ठेवण्यात आलेले आहे, तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचे आहे. 9वा प्रश्न काय आहे बघा. सूर्यफूल ही डॅश डॅश वनस्पती आहे. तर बघा सूर्यफूल ही कोणती वनस्पती आहे? तर सूर्यफूल ही काय आहे? तर द्विबीजपत्री अशी वनस्पती आहे. सूर्यफूल ही द्विबीजपत्री वनस्पती, तुम्हाला लक्षामध्ये ठेवायची आहे. पुढे बघा शेवटचा प्रश्न काय आहे. 6.5 पेक्षा कमी सामू असलेल्या मृदेला डॅश डॅश म्हणतात. तर बघा 6.5 पेक्षा सामू जे आहे कमी असलेल्या मृदेला काय म्हणतात? तर या प्रश्नाचे आपलं योग्य उत्तर काय आहे? तर आम्लधर्मी असे त्याला म्हणतात, आम्लधर्मी असे म्हणतात. पर्याय क्रमांक आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. तर बघा हे होते आपले आजच्या प्रश्नपत्रिकेमधले पहिले जे आहेत 10 इम्पॉर्टंट प्रश्न. तर बघा अतिशय महत्त्वाचे होते, त्यामुळे एकदा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला असेल तर धन्यवाद. तर बघा बाकी आपला व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा तुम्ही आपल्या कमेंटमध्ये सांगून टाका. आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका. धन्यवाद.